नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. छान अशी दिवसाची सुरुवात झालेली होती आणि ह्यांना फर्स्ट शिफ्ट सुरू असल्यामुळे ना मला सकाळी लवकर उठायला लागते आणि त्यांचा टिफिन, मग धनुचं आवरायचं, त्याला स्कूलमध्ये सोडून यायचं, ह्याच्यामध्ये बराचसा वेळ लागतोय. सो मग आज सकाळपासून काही शूट करत बसले नाही आणि कालच सकाळपासूनचा व्हिडिओ शूट केला होता. तर आज म्हटलं थोडंसं वेगळं रुटीन दाखवूयात, म्हणून मग मी ना 12च्या नंतरनं व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. सकाळी ह्यांचा फक्त टिफिन बनवून दिला होता. धनूसाठी एक एक्स्ट्राची चपाती बनवलेली होती आणि रात्रीच्या 2 चपात्या शिल्लक होत्या आणि सकाळी मग मी त्याला स्कूलमधून सोडून आल्याच्या नंतरनं माझ्यासाठी परत चहा ठेवला आणि मग चहा आणि चपाती खाऊन घेतली आणि माझ्या लक्षातच नाही की मी चहा आणि चपाती खाल्ली म्हणून. आणि मी म्हणते तरी आज मला भूक का नाही लागली, मी वरचं पण काय खाल्लं नव्हतं, पण नंतरनं मला आठवलं की यार आपण तर सकाळीच चहा आणि चपाती खाऊन बसलो आहे. धनुषला आज वेगळं काही टिफिनसाठी बनवलं नव्हतं. ह्यांच्यासाठी जी गवारीची शेंग बनवली होती तीच त्याला टिफिनमध्ये दिली होती, पण मला वाटतं जराशी स्पायसी झाली असेल त्याच्यामुळे त्याने काही खाल्लीच नाही, फक्त अर्धी चपाती खाल्ली होती आणि मला माहीत होतं फक्त त्याने चपाती कोरडी खाल्ली असणार, मग भाजी काहीच नसेल खाल्ली. सो मग त्याच्यासाठी पण चपाती बनवायचीच होती, तर म्हटलं मग माझ्यासाठी पण बनवते. आणि माझं खूप फेवरेट आहे दही, म्हणजे मला आधी दही आवडत नव्हतं, स्मेल आला तरी मला कसं तरी व्हायचं, पण आता मला दही खूप आवडायला लागले. म्हणजे जेव्हा मी प्रेग्नेंट होते ना तेव्हा मला दही खायची खूप इच्छा होत होती, म्हणून जेव्हा जोपर्यंत धनू माझ्या पोटामध्ये होतं ना अख्खे 9 महिने, तोपर्यंत मी दही चपाती आणि चटणी चपाती असंच जेवण जेवले होते. त्याच्यामुळे धनुषला पण दही खायला खूप आवडतं आणि आम्ही जास्त करून भाकरीसोबतच दही खातो, क्वचित चपातीसोबत आम्ही दोघं पण दही खातो. माझ्यामुळे धनुषला पण सवय लागली की भाकरीसोबतच दही खायचं. न सांगता तो ताटावरती जेवण करायला बसला होता आणि आजचा टिफिन तसाच आणला होता त्याने माघारी. आता जेवण वगैरे झालं होतं आमच्या दोघांचं आणि मी त्याला स्कूलमध्ये आणायला जाताना स्कार्फ बांधून जाते आणि तो आल्यानंतरनं वरतीच ठेवला होता आणि त्याने ते बघितलं होतं, म्हणून त्याच्यासोबत खेळत होता तो आणि चल म्हटलं ह्याची पण थोडीशी मस्ती करूयात ह्याच्यासोबत, म्हणून मग मी त्याला तो स्कार्फ बांधायला घेतला आणि ना त्याला खूप आनंद होत होता. असं काही साडी वगैरे घालते म्हणलं असतं ना तर अजिबात जागेवरती थांबला नसता, म्हणून म्हटलं आपण आपल्याला जसं स्कार्फ बांधतो तसंच बांधूयात. मला खूप आवडतं त्याला नेलपेंट लावायला, हातावरती मेहंदी काढायला किंवा माझा टी-शर्ट वगैरे असेल तर ते घालायला. असे बरेचसे नखरे मी त्याच्यासोबत करत असते, पण फक्त व्हिडिओमध्ये कधी शेअर केलेलं नाही आहे. आज म्हटलं करतोच आहे माझ्यासमोर तर आपण दाखवूयात व्हिडिओमध्ये. सो मग व्हिडिओ कॅप्चर केला, तर छान असा स्कार्फ बांधून घेतला आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी कधीतरी दाखवलं होतं की मी गावाला गेले तेव्हा छानसा गॉगल पण घेतलेला. तो गॉगल पण त्याच्यावरती खूप छान सूट होतो, मग तो गॉगल पण त्याला लावला होता आणि मी ह्यांना पण व्हिडिओ कॉल केला होता आणि ह्यांना पहिल्यांदा वाटलं की मीच आहे ही म्हणून, पण नंतर कळलं की हा तर छोटासा धनुष आहे म्हणून. मग त्याच्यासोबत थोडीशी मस्ती केली आणि त्याला पण खूप आनंद झाला होता. थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले कारण ह्यांनी सांगितलं होतं की त्याचे फोटोज काढ म्हणून. आणि बघा आई मोठी तरी पण तो आईला घाबरवतो की मम्मी मी भुत्या बाबा आहे बरं का. ते सगळं खेळून झालं, काढून पण ठेवलं आणि मग म्हटलं चला आता बसण्यात काही अर्थ नाही आहे, मग आपण कामं करून घेता जी काय राहिलेली आहेत ती. गॅस ओटा तर म्हणजे रोजची सवय लागली 2 टाईम घासायचा. आधी मी ह्या घरात राहायला येण्याआधी विचार करत होते की आता म्हणजे रोज तर पाणी टाकून गॅस घासणं होणारच नाही, मग मी फक्त वरचे क्लीन करून घेईल, माझं एक कामाचा ताप तरी वाचून जाईल. पण इथं आल्यानंतर समजलं कामाचा ताप वाचला नाही आहे तर कामाचा ताप वाढला आहे माझा. ते कसं तुम्हाला सांगते, जेव्हा आपण घासून पटकन पाणी ओतून मोकळं होतो तेव्हा खरंच मोकळं होऊन जातं पटकन, म्हणजे एक 5 मिनटाचं काम असतं. पण ह्यात ना माझे 15 मिनटं कुठं जातात ना ते समजत नाही. आधी सगळं स्क्रब करून घ्यायचं. किचन ओटासुद्धा खूप खराब होतं, म्हणजे वरून दिसत नाही, पण जेव्हा आपण हात असं हे करतो ना त्याच्यावरती पसरवतो तर खूप कसं तरी वाटतं, म्हणजे चिकट वाटतं. कणकेचे वगैरे डाग पडलेले असतात, डोळ्यांना दिसत नाहीत पण हातांना लागतात, म्हणून मग ती सवयच लागून गेली रोजची की चल सकाळी जेवण बनवून झालं की क्लीन करायचं, संध्याकाळी पण जेवण बनवून झालं की क्लीन करायचं. त्याच्यामुळे ना खूप जास्त वेळ लागतो. विचार करते बेसिन असतं ना तर पटकन पाणी ओतून 5 मिनटात मोकळी झाली असते, पण तसं काय करता येत नाही. पण ठीक आहे, गॅसचा पण थोडासा हे होतो आहे, म्हणजे रोज पाणी टाकून धुण्यापेक्षा असं पुसलेलंसुद्धा खूप चांगलं आहे, म्हणजे गॅससाठी तरी चांगलंच आहे, लवकर खराब होणार नाही. त्याच्यावरची जी भांडी घासली होती ना ती पण म्हटलं लगेच लावून टाकावीत. पहिले मी असेच सुकून द्यायचे आणि त्याच्यानंतरनं लावायची, पण आता ती सवय जरा मोडली आहे, कारण नंतरनं काय बनवायला गेलं की मग कंटाळा येतो भांड्यातून काढायचं आणि मग ठेवायचं. वरची काय जी चिमणी वगैरे आहे ती सगळी क्लीन करून घेतली, कारण त्याच्यावरती भरपूर धूळ बसते. घरातल्या त्या ब्लॅक कलरच्या काचा, चिमणी आणि जो फ्रीज आहे तो रोजच्या रोज मला क्लीन करावं लागतं. आणि ह्या ट्रॉल्या पण आतमध्ये पण त्याच्या धूळ उडते आणि बाहेरून तर काय मग सांगायलाच नको.
बाहेरून पण खूप धूळ उडलेली असते. किचन ओटा छोटा असल्यामुळे काय होतं, जेव्हा चपाती वगैरे लाटते ना तेव्हा किती पण आपण जरी जपून काम करायचं म्हटलं ना तर ते सांडायचं ते सांडतंच आणि मुद्दाम काहीतरी गोष्टी मग बिघडतातच. सो त्याच्यावरती सगळं पीठ वगैरे सांडतं, जे हँडल आहे त्याच्यावरती. त्याच्यामुळे ते रोज रोज क्लीन करणं गरजेचंच पडतं माझ्यासाठी तरी. रोज रोज मी गॅलरी पाणी टाकून धुवत नाही, कारण तिथं वॉशिंग मशीन आहे. सो मशीन खाली पाणी जातं. मशीनसाठी स्टँड वगैरे काही नाही घेतलेलं अजून, अशीच आहे मशीन खाली. आणि मग ते खाली पाणी जातं म्हणून पाणी टाकायची पण भीती वाटते. असं वाटतं की आहे वस्तू तर त्याची कदर करावी, म्हणून मग मी रोज पुसून घेते आणि आठवड्यातून एकदा अशी गॅलरी क्लीन धुवून घेते. आता बरेच दिवस झालं होते गॅलरी धुतली नव्हती. जे साईडचे कडाप्पा असतात आणि त्याच्यावरती पूर्ण धूळ बसलेली होती आणि पाणी टाकता क्षणी ती लगेच धूळ तिथून निघून गेली, म्हणजे पाण्याबरोबर वाहून गेली. पूर्ण माती माती झाली होती. 4-5 बादल्या पाणी टाकलं असेल मी. सगळा 15 दिवसाचा कसूरच बाहेर काढला असं केल्यासारखं झालं. पाणी टाकून टाकून मस्त घासून व्यवस्थित परत पुसून पण घेतली. आणि धनुष्यमध्ये लुडबुड सुरू होती. त्याने छोटीशी काडी घेतली होती खराट्याची आणि त्याच्याने व्यवस्थित क्लीन करत होता. माझ्याबरोबर त्याला प्रत्येक काम करायला खूप आवडतं. बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की नक्की गॅलरी कशी आहे ते दाखव. तर गॅलरी पूर्ण ओपन आहे, पण एका साईडला कॉन्क्रीट विंडो बसवलेली आहे. सो त्याच्यामधून काही व्यवस्थित बाहेरचं दिसत नाही. पण जोपर्यंत सोसायटी फॉर्म होत नाही तोपर्यंत आम्हाला पण त्याचं काही रिनोव्हेशन करता येणार नाही. पण जशी आमच्या स्वप्नात बघितली होती ना तशीच आम्ही गॅलरीचं रिनोव्हेशन मस्त असं करून घेणार आहे. आणि फक्त त्यासाठी थोडेच दिवस बाकी आहेत. गॅलरी क्लीन करून होते का नाही तोपर्यंत माझ्या बाळानं काढलेला सगळा पसारा हॉलमध्ये ठेवलेला होता. सो मग मी ते करायला आले. बेडरूम झालं की हॉल, हॉल झालं की किचन, किचन झालं की गॅलरी, असं काही दिवसभराचं फिरणं असतं सारखं इकडून तिकडे आणि तिकडून इकडे. फक्त फिरणंच नसतं, पण त्याच्यासोबत बरीचशी कामंसुद्धा करावी लागतात. धनुषने सगळी खेळणी हॉलमध्ये काढून आणून ठेवली होती आणि मी त्याला फक्त एकदा सांगितलं की धनुष बाळा TV बंद कर आणि तो आता खेळायला घेत. सो त्याने लगेच TV बंद केली आणि जे काय आहे ना ते पसारा सगळा काढला. आणि मी जेवढी खेळणी उचलून ना तेवढे ते मागं ओरडत होतं की अगं मम्मा ती धनुषची खेळणी आहेत, अगं मम्मा ती धनुषची खेळणी आहेत. ते बोबडे बोलणं खूप छान वाटतात ऐकायला. मी जेवढं ठेवून दिलं ना तेवढं लगेच तो त्याला जे हवं तो घेऊन आला होता खेळण्यासाठी बाहेर. त्याला मनसोक्त खेळूनच दिलं. म्हटलं तू खेळ आता. आणि सगळं सोप्यावरती खाल्लेलं सांडत असतो. सगळे खाऊचे पदार्थ सोप्यावरतीच पडलेले होते. मग ते सगळे उचलून ठेवले आणि म्हटलं सोपा थोडाफार झटकून घ्यावा. माझं इकडं झटकून होतंय का नाही तोपर्यंत त्याला टिफिनमधली शिळी चपाती सापडली, कारण ती हॉलमध्येच पडलेली होती टिफिन त्याचा. आणि मग ती घेतली आणि ती गाडीच्या चाकामध्ये भरत होता. आणि झटकून झाल्याच्या नंतर 10 मिनिटातच तो कार्यक्रम केला. मला फरशी वगैरे पुसायची होती, त्याच्यामुळे परत मला झाडू मारावा लागला. झाडू मारून घेतला, फरशी पुसून घेतली, टॉयलेट बाथरूम वगैरे सगळं क्लीन करून घेतलं, कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवल्या. आणि त्याच्यानंतर मग हे ऑफिसवरून आले. म्हणजे खूप वेळ लागतो घरातली कामं आवरायला. आपल्याला वाटतं की हां फक्त 3 तर माणसं आहेत, किती पटकन होऊन जात असेल, पण असं काय नसतं. जी कामं आहेत ना ती तेवढी कामं करायला पण जास्त वेळ लागतो. रोजचं फर्निचर वगैरे क्लीन करणं असतं, त्याच्यामुळे भरपूर वेळ जातो. हे पण ऑफिसवरून आले होते आणि हे ऑफिसमधून चहा घेऊन येतात, तरी पण त्यांना घरी आल्यानंतरनं चहा घ्यायचा असतो. फक्त मॉर्निंग शिफ्ट असल्यानंतरनंच, बाकी इतर वेळ नसतो घ्यायचा. मग त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत चहा ठेवून दिला. आणि मला सकाळी देवपूजा करायला काही वेळच भेटला नव्हता, म्हणून मग मी संध्याकाळीच म्हटलं करता येईल. 6:30 पावणे 7चा टायमिंग झाला होता. म्हटलं चालते, तिने संध्याच्या वेळेला दिवाबत्ती केली तरी पण आज देवांना घासायचं वगैरे होतं. सो मग म्हटलं की थोडंसं लेट झालं तरी काय हरकत नाही आहे म्हणून. ज्या 2च पंत्या मी वरती ठेवल्यात, म्हणजे एक घासायला आणि एक देवापाशी असं असतं, म्हणजे रुटीन असतं तसं. म्हणून मी काय केलं, जी आधी ठेवून दिली होती ना ती घेतली आणि त्याच्यामध्ये मग वात घालायला घेतली. तुम्हाला सांगते, असं म्हणतात की 2 वातींची मिळून 1 वात तयार करायची, सिंगल वात दिव्यामध्ये कधीच घालायची नाही. आता मी हे ऐकलं आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि ह्यातनं वात बसतच नव्हती, त्याला पूर्ण साईडून घाण अडकलेली होती. म्हणून मी कात्रीच्या साहाय्याने सगळी घाण काढून घेतली. आणि मला माझ्या आजीची आठवण झाली. ती ना म्हणजे म्हाताऱ्या बायका पहिलं त्यांना दुपारचा वेळ म्हणजे त्यांच्याकडे पहिला मोबाईल नव्हता की काय नव्हतं, पण माझी आजी तर नेहमी गोधड्या शिवत बसायची तिच्या मैत्रिणीसोबत. सो मग जेव्हा सुई घालायची असेल, म्हणजे सुईमध्ये दोरा ओवायचा असेल, त्यावेळेस ती मला आवाज द्यायची आणि सांगायची एवढं ओवून दे गं. आणि प्रत्येक 15-20 मिनिटाला म्हटलं तरी ती आवाज द्यायची. म्हणून आज मला तिची आठवण झाली हे दिव्यामध्ये वात घालताना, कारण दिव्याची वात पण लवकर काय बसत नव्हती. ती पण एकदम छोटंसं बीळ आहे, त्यातून काय ते लवकर जातच नाही. आणि जेव्हा दिवा पेटत असतो ना त्यावेळेस पण तेच हाल होते. म्हणून हे दिवा मला वापरायला थोडंसं कसं तरीच वाटतं, म्हणजे खूप चिडचिड होते, त्याची वात काय लवकर वरती येतच नाही म्हणून.
मग सगळ्या देवांना बाहेर काढलं आणि मग वस्त्र वगैरे चेंज करून घेतलं. आता वस्त्र पण नवीन आणायचेत, पण आता कधी वेळ भेटतोय काय माहिती. देवघर क्लीन करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग देवांची व्यवस्थित अशी मांडणी करून घेतली. मंगल कशाला ना मस्त कोंब फुटला आहे. आता विचार करत होते की जेव्हा लास्ट टाईम मी गावाकडे गेलते ना तेव्हाच मी देऊन देईल मम्मीला शेतामध्ये लावायला, पण परत माझं मन झालं की नको, अजून थोडासा मोठा होऊ देत आणि त्याच्यानंतर ना मग मी देईल तिकडं गावाकडं, की तिकडं कुठंतरी लावता येईल म्हणून. आत्ता लगेच द्यायची तर माझी काही इच्छा होतच नव्हती. छान असा दिवा लावून घेतला आणि संध्याकाळची देवपूजा किंवा सकाळची देवपूजा असेल ना, घरातलं वातावरण खूप बदलून टाकते. म्हणजे जर एखाद्याला रोजची ही सवय लागली ना तर ते एक दिवस जरी नाही झालं ना तरी मनाला शांती भेटत नाही. माझंही असंच काहीसं होतं. जोपर्यंत दिवाबत्ती करत नाही, देवपूजा करत नाही, सगळ्या देवांना छानशी आंघोळ घालत नाही ना तोपर्यंत माझा दिवस काही चांगला जात नाही. पण कधीतरी अशी वेळ येते की म्हणजे सकाळी सकाळी नाहीच टाईम भेटत किंवा कधी कधी खूप कंटाळा येतो आणि जेव्हा कंटाळा आलेला असेल ना तेव्हा अजिबात मी देवपूजा करायला जात नाही. सकाळी पण तसंच झालं होतं, म्हणून मी संध्याकाळी दिवाबत्ती केली, देवांना आंघोळ वगैरे घालून घेतली. आणि मग जी ही कापूरदानी आणली होती ना त्याच्या फर्स्ट टाईमच कापूर जाळला, पण घरामध्ये खूप छान सुगंध सुटला होता. जवळजवळ अर्ध्या तासांसाठी तरी घरातलं वातावरण खूप फ्रेश झालं होतं. तोपर्यंत चहा पण छान उकळला होता. मग चहामध्ये साखर टाकून घेतली आणि मग चहा घेतला. कधी कधी असं होतं ना की डायरेक्टली कामाच्या नादामध्ये मी येते आणि डायरेक्ट मग चहा गाळून घेते आणि नंतर समजतं की चहामध्ये साखरच टाकलेली नाही. पण आज आवर्जून बघितलं साखर टाकली की नाही आणि मग चहा घेतला. पण टाकलेली म्हणजे नव्हती टाकली साखर, मग टाकली आणि चहा घेतला. आणि जे हे पॉट आणले होते ना मी मनी प्लांट ठेवण्यासाठी ते ऑर्गनाईज करून घेतले, कारण वेळच भेटला नव्हता. तर आज म्हटलं करून टाकूयात. पण खरं सांगायचं म्हटलं तर एवढं पण ते काही ॲक्टिव्ह वाटत नव्हतं, पण ठीक आहे म्हटलं आणलंच आहे तर उपयोग करून टाकूयात. हा छोटा पॉट आहे ना त्याच्यामध्ये हे आणायचे आहेत, फुलं आणायची आहेत. पण मी विचार करते की रोज एक फ्रेश फुल त्याच्यामध्ये ठेवेन, पण हे नको बोलले. सो मग माझं जे काय माझ्याकडे हे आर्टिफिशियल फ्लावर होतं, सो मग मी त्याच्यामध्ये तात्पुरतं ते ठेवून दिलं आणि ते पण खूप छान वाटत होतं. पण त्याच्यामध्ये जरासं असं उंच काहीतरी पाहिजे, बघू आता आणता येईल. आणि मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला घेतली. आम्ही थोडा वेळ बाहेर गेलो होतो. बाहेरून येताना दाबेली आणली होती खाण्यासाठी, मग ती खाऊन घेतली आणि त्याच्यामुळे सगळी भूक गेली होती. पण म्हटलं ठीक आहे, ह्यांच्यासाठी तर जेवण बनवायलाच लागणार आहे. मग थोडंसं बनवलं आणि पहिला कांदा चॉप करून घेतला छोटासा, म्हणजे अंड्याची भुर्जी बनवायची होती आणि भुर्जीसाठी एकदम छोटासा कांदा कट करून घ्यायचा. म्हणजे मी तरी एकदम छोटासाच कांदा कट करून घेते. हे जे चॉपर तुम्हाला दिसते ना ते खरंच खूप उपयोगात आले माझ्या तरी. म्हणजे कांदा वगैरे चिरताना हमखास डोळ्यातून पाणी येतं, पण फक्त कांद्याची साल काढायची आणि त्याच्यामध्ये टाकायचं. आणि दोरीवाले ओढणारं पण होतं माझ्याकडं पहिलं, पण ते लगेच खराब झालं त्यात पाणी जाऊन. पण मला हे सापडलं, मग मी हे मिशोवरून मागवलं होतं. क्वालिटी पण छान आहे किमतीच्या मानाने. तर छान असा कांदा भाजून घेतला, त्याच्यामध्ये मग अंडी फोडून घेतली आणि मग अंडी छानशी भाजून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मग आमचं घरचं जे कांदा लसूण मसाला आहे तो टाकला. आज चिकन मसाला माझ्याकडे नव्हता म्हणून मग मी कोणताच मसाला वापरला नाही, फक्त जो कांदा लसूण मसाला आहे ना तो वापरला आणि भरभरून अशी कोथिंबीर टाकली. बस एवढीशी साधी सिंपल मी आज अंडा भुर्जी बनवली होती. जे काही नॉनव्हेज बनवायचं असेल किंवा व्हेज भाज्या पण ज्या पातळ बनवायच्या असतील ना त्या नेहमी आवर्जून मी लोखंडी तव्यामध्ये बनवते. म्हणजे काय माहिती ती सवयच लागून गेली आणि आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय लागली की लागतेच. साध्या कढईमधली भाजी खायची म्हटलं ना की माझ्या खूप जीवावरती येतं, म्हणजे मला नकोच वाटतं. सकाळी पण गवारची शेंग बनवली होती मी त्या ह्याच्या कढईमध्ये, पण मला ती अजिबात आवडली नाही. म्हणजे मी खाल्लीच नाही. मी दही चपाती खाल्ली पण गवारीची शेंग खाल्ली नाही, कारण मला ना ह्या काळ्या तव्यातल्याच भाज्या खूप आवडतात, म्हणजे लोखंडी तव्यातल्या. इथे छान अशी अंड्याची भुर्जी तयार झालेली होती आणि गरमागरम भाकरी पण बनवल्या. लास्ट व्हिडिओला कमेंट आली होती एका ताईंची की तू गॅसवरती भाकरी भाजत जाऊ नको, शेवटी केमिकल आहे ते. सो मग मी आज तव्यामध्ये भाकरी भाजून घेतल्या. पण आमच्या घरामध्ये ना अशा तव्यामध्ये भाजलेल्या भाकरी आवडत नाही, मोस्टली मला, ह्यांना आवडते. आणि मग बनवून घेतल्या आणि कालच्या व्हिडिओलाच कमेंट होते की आता तुझं स्किन केअरसुद्धा शेअर कर म्हणून. तर स्किन केअर असं मी काही करत नाही, पण रोज म्हणजे दिवसातून 3 वेळा तरी मी फेसवॉश करून घेतेच, तो पण आपला सिंपल साबणाने, बाकी कोणता फेसवॉश वगैरे वापरत नाही. तर असं असतं माझं साधं सिंपल रुटीन. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.